सांगावावर आपण पाहतोय महत्त्वाच्या बातम्यांचे हायलाइट्स। अफवांमुळे पेट्रोल पंपावरती रांगा लावू नका, लॉकडाऊन लागण्याच्या अफवा पसरवणाऱ्यांवरती फौजदारी गुन्हे दाखल होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून स्पष्ट। सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात, पेट्रोलवरील उत्पादन शुल्क 13 रुपयांवरून 3 रुपये प्रति लिटर, तर डिझेलवरील शुल्क 10 रुपयांवरून शून्यावरती, इंधनाच्या किमतीत कमी होण्याची शक्यता। नरहरी झिरवाळ यांना राष्ट्रवादी पक्षाकडून अभय, कथित व्हिडिओ प्रकरणी झिरवाळ यांचा राजीनामा घेणार नाही, दरवेळी आरोप झाल्यास राजीनामा घेणे योग्य नाही, पक्षातील वरिष्ठांची भूमिका, सूत्रांची माहिती। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर झिरवाळ यांचा मला फोन, 2-4 क्लिप जोडून चुकीच्या पद्धतीने व्हिडिओ बनवल्याचा आरोप आहे, चौकशी यावेळेस करून कारवाई करण्याची मागणी, व्हिडिओमध्ये सत्यता असल्यास योग्य ती कारवाई होईल, फडणवीसांचं भाष्य। इस्रायल आणि अमेरिकेचे इराणच्या इस्फहान शहरावरती हल्ले, 26 लोकांचा मृत्यू, कोम शहरामध्ये 18 जण ठार, इराणकडून देखील जोरदार प्रत्युत्तर। नाटो देशांनी फार मोठी चूक केली, नाटो संघटनेच्या निधीत कपात करणार, चिडलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय, इराण युद्धामध्ये सोबत न आल्याची बोच कायम। इराणचे सौदी अरेबियातल्या लष्करी तळांवर हल्ले, अमेरिकेचे 10 जवान जखमी, अनेक विमानांचं मोठं नुकसान। आखाती युद्ध थांबवण्यासाठी चंद्रपुरात बनवणार विश्वविक्रमी मानवी साखळी, 2000हून अधिक विद्यार्थी होणार सहभागी, 2019चा विक्रम मोडणार। भोंदूबाबा अशोक खरात विरोधात आणखी 2 गुन्हे दाखल, महिलेच्या लैंगिक शोषणाचा तर व्यक्तीची फसवणूक केल्याप्रकरणी दुसरा गुन्हा दाखल, प्रकरणी आतापर्यंत 10 गुन्हे दाखल। विधान भवनात प्रवेश मिळवण्यासाठी मोठा गैरप्रकार उघड, बनावट प्रवेशिका प्रकरणात 7 जणांवर गुन्हा दाखल, अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी सुमारे 50 बनावट पासेस वाटप। या होत्या आजच्या महत्त्वाच्या बातम्यांचे हायलाइट्स। अशा विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा सांगावा, पाहत रहा सांगावा।